द्रौपदी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. सर, मी आज असा प्रश्न विचारणार आहे, ज्या स्त्रिया विचारताना सहसा संकोच करतात. सगळ्या स्त्रियांतर्फे मी एक विचारते प्रश्न तुम्हाला. स्त्रियांमधील कमजोरीच्या ट्रीटमेंटसाठी काही शॉर्ट वेव्ह थेरपी असते का, आणि ती कशी काम करते याबद्दल सांगाल सर तुम्ही प्लीज. नक्कीच द्रौपदीजी, अतिशय सुंदर प्रश्न विचारलाय आणि तुमचं खूप खूप मनापासून कौतुक. तुम्ही खरंच म्हणालात की बऱ्याच स्त्रियांच्या मनात असे प्रश्न असतात पण विचारायला धजावत नाही, आणि म्हणूनच आमचा हा शो आहे, हा जो प्लॅटफॉर्म एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून सरांनी उपलब्ध करून दिलाय तो खूप महत्वाचा ठरतो. सर, काय सांगाल द्रौपदीताईंनी जे विचारले आपल्याला? यालाच म्हणायचं आपल्या या मंचाची पोच पावती. येस. आणि हा खरंच भाग आहे की कुठंतरी आपल्याला एक वाचा फोडण्याचं काम, की स्त्रीचा देखील तो हक्क आहे की मला काय आवडतं, काय न आवडतं, आणि मलाही कमजोरी असते का, सांगूया. खरं. या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो मी, की या ठिकाणी स्त्रियांमध्ये सेक्शुअल डिस्फंक्शन किंवा लैंगिक कमजोरी असते का. कारण बऱ्याच जणांना असा समज आहे जे काही प्रॉब्लेम आहेत ते फक्त पुरुषांना आहेत, आणि स्त्रियांनी निमूटपणे जे चालू आहे अति सुंदर आहे, अति छान आहे असं म्हणून निमूटपणे पुढे जायचं का. नाही. शॉक वेव्ह थेरपी अतिशय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी. बऱ्याचशा स्त्रियांमध्ये पाळी येताना, पाळीच्या 8-10 दिवस अगोदर, किंवा बऱ्याचदा पाळी जात असताना क्रॉनिक पेल्विक पेन सिंड्रोम एक असा प्रकार आहे की कॉन्स्टंट स्त्रियांचं म्हणणं असतं की माझी कंबरदुखी आहे, माझी पाठदुखी आहे, आणि सीझर केल्यानंतर मला पाठीत इंजेक्शन लावलं त्यामुळे मला त्रास होतो. पण त्या शॉक थेरपीमध्ये एक स्पेसिफिक शॉक पेल्विक रिजन मध्ये दिले जातात, आणि त्या शॉक्स दिल्यामुळे त्या मल्टिपल सेटिंग असतात, आणि ते घेतल्यानंतर हा क्रॉनिक पेन असतो, आणि हा असह्य पेन असतो जो कोणाला सांगता येत नाही. त्याला डिस्पॅरिनिया म्हणतात, म्हणजे ऍक्ट करताना देखील त्या ठिकाणी पेन होत असतो, आणि म्हणून हळूहळू त्या ठिकाणी स्त्री दूर जात असते पार्टनरपासून. पण आता असं होणार नाही, कारण ह्या थेरपी आपल्याकडे अवेलेबल आहेत. नक्कीच.